जे आपण दुधामध्ये सुद्धा त्याचे जे पौष्टिक घटक घेऊनच ते बनवलेलं असतंय. तर फॉर्म्युला वन खूप सुंदर आणि 9 ग्रॅम तुम्हाला प्युअर प्रोटीन त्यामध्ये मिळतं. तुमच्या शरीराला प्रोटीनची गरज जी तुमच्या वजना एवढी असते आणि ते तुमच्या जेवणामधून तुम्हाला कधीही मिळत नाही. आणि मग ही तुमची जेवणाची आणि प्रोटीनची मात्रता जी कमी असते ती भरून करण्याचं काम हे फॉर्म्युला वन न्यूट्रिशन शेक मिक्स करत असतंय. 10 प्रकारचे याच्यामध्ये फ्लेवर्स आहेत. आणि आताच आपण म्हणतो ना, आपण डार्क कॅरेमल म्हणून, म्हणजे जे आपण खजूरचा फ्लेवर आलेला अत्यंत अमेझिंग आहे. आणि 10 प्रकारचे फ्लेवर फ्लेवर याच्यामध्ये आहेत. तर नेक्स्ट, तर यामध्ये आता आपण बघतोय आपण आपल्याकडे शेकमेट आहे. आपल्याकडे बघा शेकमेट आहे. शेकमेट मध्ये पण त्याच पद्धतीचं आपण जसं म्हणतो आपण की शेकमेट म्हणजे काय आहे, की त्याच्यामध्येही आपलं सोया असतंय, केसाईन असतंय, त्याच्यानंतर मठ्ठा असतंय. या सर्व पद्धतीने रिफाइंड करून आणि अत्यंत शुद्धतेची गॅरंटी वॉरंटी सकट हे शेकमेट आपल्याला बनवलेलं असतंय. आणि 11 ग्रॅम प्युअर प्रोटीन, यामधून तुम्हाला 11 ग्रॅम प्युअर प्रोटीन मिळतं आणि 27 ग्रॅमचा स्पून असतो. म्हणजे हा चमचाचा जी मात्रा आहे ती 27 ग्रॅम प्युअर प्रोटीनची आहे. आणि त्याच्यामधून तुम्हाला प्युअर असं 11 ग्रॅम प्रोटीन हे मिळत असतंय. त्यानंतर पर्सनलाइज प्रोटीन पावडर जी आपण पाहतो, ही पर्सनलाइज प्रोटीनची पावडर आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 5 ग्रॅमचा स्पून असतो आणि 6 ग्रॅम त्यामध्ये तुम्हाला प्युअर प्रोटीन मिळतं. त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं, म्हणजे ह्या तिन्हींचं मिश्रण म्हणजेच आपण म्हणतो त्याला फॉर्म्युला वन आपण म्हणतो. तुम्हाला नाही म्हटलं तर 3 चमचे, 2 चमचे आणि 1 चमचा, म्हणजे तुम्हाला 6 चमच्यामधून प्युअर असं 50 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला मिळतं. आणि जेवणाच्या बद्दल जेवण आणि तुम्हाला हे जे प्रोटीन मिळतं, तर त्या प्रोटीनमुळे तुम्हाला कमीत कमी 4 तास तुम्हाला भूक लागत नाही आणि तुम्हाला जी पौष्टिक तत्व आहेत ते तुमच्या शरीरामध्ये टिकून राहतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. वजन कमी करताना आणि वजन वाढवताना सुद्धा आणि बॉडीची नीड म्हणून तुम्हाला 50 ग्रॅम प्रोटीन प्युअर मिळतं. जे तुम्ही कितीही प्रकारचे अन्नधान्य, कडधान्य, नॉनव्हेज, व्हेज, नॉनव्हेज कितीही प्रकारचे तुम्ही घेतले तर तुम्हाला एवढं प्रोटीन मिळू शकत नाही. म्हणून तुमचं शरीर या फॉर्म्युला बनने अत्यंत बलशाली राहतं आणि एकदम तुम्हाला एनर्जी युक्त असं ते तुम्हाला जेवणाच्या बद्दल जेवण हे यांना आपण नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया की ऍप्रेस संदर्भातली माहिती आपण पाहूया की ऍप्रेस म्हणजे काय आहे. तर ऍप्रेस म्हणजे आपण बघतो की यामध्ये ऍप्रेस मध्ये आपल्याला 70% कॅफेन आहे. कॅफेन म्हणजे काय, की प्युअर अशा कॉफीच्या बिया. आणि त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये काय आहे, जे आपण एक जाड सालीचा संत्रा बोलतो, की त्याला जर आपण जो संत्रा असतो त्याच्यामधून फायटो म्हणजे न्यूट्रिएंट मिळतात आपल्याला. मायक्रो न्यूट्रिएंट जे वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात, त्या पद्धतीने त्याच्यामध्ये हे न्यूट्रिएंट असतात. आणि आपण बघा त्याच्यामध्ये लहान लहान कण तुम्हाला ऑरेंज कलरचे दिसतात. तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला ऍसिड्स असतात, अनेक प्रकारचे विटॅमिन्स असतात. आणि 70% तुम्हाला कॅफेन 40 ग्रॅम एका स्पून मध्ये, म्हणजे 1 ग्रॅम मध्ये एक. आणि तुमच्या शरीराची गरज जी आहे ते 400 मिलीग्रॅम कॅफेनचे असते दिवसभरामध्ये. आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं अन्नाचं सेवन केलं, फळांचं सेवन केलं आणि भाजीपाल्याचं सेवन केलं तरी तुमच्या शरीरातली जी 400 मिलीग्रॅम कॅफेनची नीड आहे ती अजिबात भरून मिळत नाही. आणि मग तुमचं हे ऍप्रेश तुम्हाला एनर्जी तर देतच देतं, पण नवीन संशोधनानुसार तुमच्या जे तुम्हाला बीपीचे प्रॉब्लेम आहे, तुम्हाला डायबिटीसचे प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला हेल्थ इश्यूज आहेत, त्यामध्येही उपयुक्त अशी माहिती. कारण अनेक पद्धतीने आपण सर्च केल्यानंतर आपल्याला समजतं की याच्यामध्ये हे सुद्धा आपल्याला गुण आहेत की तुमच्या या सर्व डिसीज ज्या आहेत त्या सुद्धा कंट्रोल करण्याचं अत्यंत उत्तम काम असं हे ऍप्रेश एनर्जी ड्रिंक जे करत असतं. तुम्हाला ऊर्जा प्रदान करतं. 376 कॅलरी तुम्हाला मिळतात. 40 मिलीग्रॅम मध्ये ते तुम्हाला उपलब्ध आहे, 50 मिलीग्रॅम मध्ये पण उपलब्ध आहे. आणि 1 स्पून मध्ये 1 ग्रॅम या पद्धतीने तुम्हाला 3 चमचे जर तुम्ही एका गरम पाण्याच्या ग्लासमध्ये, आणि शक्यतो हे गरम पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये घेतलं जातं,
आणि तुम्हाला 3 चमचे जर तुम्ही टाकले तर 120 मिलीग्राम तुम्हाला कॅफेन लगेच तुम्हाला मिळून जातं. तर नेक्स्ट आपण याच्याकडे जाऊया, म्हणजे उत्पादनाकडे जाऊया. तर आपण समजा 24 हायड्रा घेऊया. किंवा तर आपण समजा आपण 24 हायड्रा बद्दल माहिती घेऊया. तर 24 हायड्रा हे स्पोर्ट न्यूट्रिशन आहे आणि स्पोर्ट न्यूट्रिशन असल्यामुळे याच्यामध्ये B1, B2, B3, B4, B6, B12 असे घटक आणि आपण जे वर्कआउट करतो, वर्कआउट करताना आपल्या शरीरातून जसा आपल्या घामाच्या धारा वाहतात, घामाच्या अंघोळ करत असताना आपल्या शरीरामधून मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम याचं प्रमाण घामाद्वारे आपल्या चांगल्या गोष्टी बरोबर वाईटही गोष्टी आपल्या घामाद्वारे बाहेर पडलेल्या असतात आणि आपली बॉडी जी आहे ते डिटॉक्स करण्यासाठी आणि आपल्या शरीरामधील पाण्याची लेवल कमी झाल्यामुळे आपल्याला हे एनर्जी ड्रिंक जे आहे ते अत्यंत म्हणजे सलाईनचं काम करतं. म्हणजे जे आपण म्हणतो ना, जे आपण आता पूर्वी आपण बघायचो जे आपल्याला ज्या पावडर्स आपण घेत असतोय बाहेर, पण आपण जेव्हा 24 हायड्रा घेतो, तर त्यावेळी आपल्याला समजतं की याच्यामध्ये अमेझिंग असं म्हणजे शरीराला तुरंत एनर्जी प्राप्त होते आणि आपल्याला स्पोर्ट न्यूट्रिशन असल्यामुळे मोठे-मोठे खेळाडू सुद्धा हेच वापरतात आणि 24 हायड्रामध्ये सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. पाण्याची पातळी टिकवून ठेवायचं काम 24 हायड्रा करतं आणि अत्यंत अत्यंत सुंदर असं आणि अत्यंत ते आपण कुठल्याही वेळेला आपण घेऊ शकतो. आपण वर्कआउट करताना घेतलं तर अतिशय उत्तम असं असतंय. तर नेक्स्ट आपण पाहूया नेक्स्ट स्लाईड सर. तर आपण पाहूया की आपल्याला जसं